आजपर्यंत आपण अनेक मोठ्या महिला नेतृत्व पाहिलं ह्या देशामध्ये. सोनिया गांधी तुम्ही पाहिल्या असतील की त्या एका बाहेरच्या देशातून आल्या होत्या, परंतु तरीही त्यांनी काँग्रेस पक्ष 20 वर्ष सांभाळला व काँग्रेस पक्ष देशात सत्तेतही आणला आणि एका उंचीवर नेला. सुरुवातीला त्यांनाही म्हणत होते की ही विदेशी बाई आहे, हिला भारतीय संस्कृती वगैरे माहिती नाही वगैरे वगैरे, परंतु त्यानंतर त्यांनी जे यश मिळवलं त्यामुळे सगळेच अचंबित झाले. याशिवाय इंदिरा गांधी पण ज्यावेळेस नवीन आल्या होत्या त्यावेळेस त्यांना पण गुंगी गुडिया म्हटलं जात होतं, कारण त्या खूप शांत होत्या. परंतु कालांतराने इंदिरा गांधी आजपर्यंतच्या भारताच्या सर्वोत्कृष्ट अशा पंतप्रधान झालेल्यांपैकी एक आहेत. त्यामुळे महिलांना सुरुवातीला राजकारणामध्ये जरी कमकुत समजलं जात असेल तरी कालांतराने अनेक महिला नेतृत्व आहे या देशामध्ये ज्यांनी चुकीचं साबित केलं आहे जनतेला. त्यामध्ये जर आपण यादी पाहिली तर इंदिरा गांधी, सोनिया गांधी, त्यानंतर जयललिता असेल, आता ममता बॅनर्जी असतील जे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, आणि आता तीच संधी व त्याच यादीमध्ये जाण्याचं भाग्य महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांना भेटलेलं आहे. आणि कालांतराने मला वाटतं ह्या यादीमध्ये त्यांचं नावही नक्कीच समाविष्ट असेल. काय वाटते तुम्हाला? सुनेत्राताई पवार या कशा उपमुख्यमंत्री होतील व त्यांचं राजकीय कारकीर्द कसं असेल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.